गुड मॉर्निंग मित्रांनो, निघालो आहोत आम्ही आता प्रवासासाठी। आता 7 वाजत आलेले आहेत। ॲक्च्युली खूपच उशीर झाला, सकाळी निघायचं होतं लवकरच, पण नेहमीप्रमाणे आम्हाला बराच उशीर झालेला आहे। आता मी घरातून बाहेरच पडत आहे। घराच्या लाईट्स आता ऑफ करून टाकते आणि निघते, बाय बाय करते घराला। शिकायला आई आम्हाला घराची काळजी घे आणि आमच्या सुद्धा, कारण आम्ही प्रवासासाठी निघालेलो आहोत। तर प्रवास आमचा सुखरूप होऊ दे। चला तर मग आम्ही निघत आहोत आता, म्हणजे हे लोक खाली गेलेले आहेत, मी आता निघते आहे। मी लिफ्टकडे चाललेली आहे। आता लिफ्ट बोलवते। 2 बॅग्स आमच्या इथेच ठेवलेले आहेत यांनी, आमच्या बॅग्स इथेच पडलेले आहेत। हे गेलेत खाली। मी आता निघते, खाली जाऊन बॅगा भरते आणि भेटते। तर आम्ही आता प्रवास करायला सुरुवात करत आहोत मित्रांनो। चला हॅलो बोला, चला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। चला पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लोकया पूजा त्यांच्या घरच्या। वाजलेले आहेत 7:04। आम्ही आता बाहेर पडलेलो आहोत। आमच्या सोसायटीतून थोडंसं पुढे आलेलो आहोत। रस्ता पूर्ण रिकामा दिसतोय, सकाळची वेळ आहे, ऑफकोर्स रस्ता रिकामाच असणार आहे। 4 नाही 3 तास, 4 वाजता निघणार होतो आम्ही। उठलोय 3:30 वाजता, तर 4 वाजता कसे निघणार। सोलापूर रोडला लागलेलो आहे आम्ही। सूर्याचा प्रकाश खूपच आता तेजस्वी झालेला आहे, त्यामुळे कदाचित थोडंसं कॅमेरामध्ये ते कॅप्चर नाही होणार आहे नीट पुढचा रस्ता। तुला काचेतून हे दिसतंय का ग? सण असे बिना डोळे बंद व्हायचा दिसतात का? असे मला तर इझिली दिसतात ना। हम जा रहे केरला, वहाँ पे खाएंगे केला। बाबा हम यहाँ पे पी रहे चाय। अरे मैं नाटक कर रही हूँ। हम जा रहे हैं अभी केरला वाया सोलापुर। ये पहली बार हम जा रहे हैं। हमेशा हम कोल्हापुर के रास्ते जाते हैं, पर इस बार सोलापुर के रास्ते मैप दिखा रहा है। हमने ट्राई किया था ऑप्शंस ढूंढने के, पर कोल्हापुर का रास्ता मैप में दिख ही नहीं रहा है। अच्छा लग रहा है। हम वाया जा रहे हैं सोलापुर। सोलापुर से जाएंगे आदि योगी, आदि योगी से जाएंगे हम अष्टमुड़ी में जा रहे हैं। अभी हमारा एक टोल हो चुका है, जिसमें हमने पूरा 1 घंटा बिताया। तर मित्रांनो, आता आपण चाललेलो आहे केरळ। तुम्हाला आधी स्टार्टिंग मध्ये सांगितलेलं, आणि आपला चॅनल हिंदी आणि मराठी आहे ते पण सांगितलंय। तर प्रेक्षकांना समजण्यासाठी हिंदी पण आहे, मराठी पण। बोला हिंदी बोला काय असं हिंदी बोला। आज मला आदि योगी कर्नाटक मध्ये आम्ही चाललेलो आहोत। तर आम्ही आता आपण चाललोय सोलापूर साईडनी, कारण की आपण आपल्या मॅप मध्ये कोल्हापूर वाया दाखवत नाही। मे बी कोल्हापूर रोडवर काम चालू आहे NH
मोठा 6 लेनचं काम चालू आहे, त्याच्यामुळे तो रस्ता दाखवत नाही. त्यामुळे आपण आता वाया सोलापूर विजयपूर आपण जाणार आहोत आदियोगी पर्यंत. तर आज आम्ही नाही पोहोचलो तर उद्या सकाळी आम्ही आदियोगी पर्यंत जाऊ. आज आम्ही 7 ते 8 वाजता आम्ही हॉटेलला स्टे घेणार आणि किती टोल होतात ते तुम्हाला आम्ही सांगतो. आता आमचा एकच टोल झालेला आहे 90 रुपयाचा. आम्ही सगळे टोलचं डिस्क्रिप्शन तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला पाठवतो. तर मित्रांनो आता आपण आहे NH65 वरती. मित्रांनो तुम्ही आमच्या कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला हिंदी मराठी व्हिडिओ चांगले वाटतायत का फक्त मराठी? फक्त तेलगू. तुम्ही तेलगूच आहे. तर मित्रांनो आता आम्ही खूपच मजा घेत. आमचा आजचा प्रवास आहे टोटल पुणे टू हडपसर, पुणे टू केरळ 1500 किलोमीटर. 1511 किलोमीटर ही आमची सेकंड लार्जेस्ट जर्नी आहे. तर मित्रांनो आता दुसऱ्या टोलवरती आजच्या आम्ही पोहोचलेलो आहोत, थांबलोय. मगाशी पण असंच झालं, आमचा टोलवरती बराच वेळ गेला कारण जो कॅमेरा आहे टोलवरचा तो आमच्या गाडीचा नंबर कॅप्चरच करत नव्हता लवकर. आम्हाला जवळपास 5 मिनिटं तिथेच थांबावं लागलं. त्यानंतर तो आता राहुलने फास्टॅग क्लीन केलेला आहे. बघूयात किती लवकर स्कॅन होतोय ते. अशा प्रकारे आम्ही आता येऊन पोहोचलेलो आहे टोलवर आणि आमचा नंबर आता आलेला आहे. पण नेहमीप्रमाणे गाडीचा नंबर स्कॅन करायला त्यांनी वेळ लावला, त्यामुळे आम्हाला पण निघायला आता वेळ लागला. मित्रांनो 1 मिनिट वाढला आमचा जायचा. 10:02 होतं ते 10:03 झालं. उजनी धरणाचं हे बॅक वॉटर्स इकडे आहे. धरण दिसतंय बघा तिकडे आणि हे बॅक वॉटर्स आहे. भीमा नदीवरती हे धरण आहे. 2, 3, 4 50 रुपये टोल आहे. आता टोल देऊन आलो आम्ही, तरी देखील आता परत टोल आलेला आहे. सोलापूरच्या अलीकडूनच एक फाटा आहे जिथून विजापूरच्या साईडने ऍक्च्युली जाणार आहोत आम्ही. तर सोलापूरच्या अलीकडे तो फाटा आहे. अजून काही फाटा आलेला नाही आहे. तो अजून 6 किलोमीटर अंतरावरती आहे तो फाटा. तर तो क्रॉस करून आपल्याला सोलापूर सिटीमध्ये जाण्याची काही गरज पडत नाही. त्या फाट्याने आपण जर का गेलो तर डायरेक्टली आपण विजापूर मार्गे आपण पुढे जाऊ शकतोय. आजचं आपलं डेस्टिनेशन आहे तसं आदियोगीपर्यंत जाण्याचं, पण तरी देखील पाहूयात काय होतं ते. सोलापूरच्या रस्त्याच्या बाबतीमध्ये एक चांगली गोष्ट आहे, रस्ता स्मूथ आहे आणि सरळ आहे. जास्त वाकडी तिकडी वळणं नाही आहेत. मित्रांनो आम्ही आमचा जो फाटा होता तो मिस केलेला आहे आणि आता आम्ही परत U-टर्न मारून येणार आहोत. कारण आमच्या लक्षातच आलं नाही की सर्व्हिस रोड कुठून स्टार्ट होतोय ते. आणि जिथे लक्षात आलं तिथे तो रस्ता अशा पद्धतीचा होता की आम्ही तिथून खाली उतरूच शकत नाही. इथून उतरू शकलो असतो ना, इथून होतं थोडंसं हे, फक्त जरा डुगू करत जावं लागलं असतं आपल्याला. गाडी थोडीशी इम्बॅलन्स झाली असते. ठीक आहे आता काय करूयात. थोड्या अंतरावरती गेल्यावरती आपल्याला U-टर्न मारून परत येऊन तो फाटा घ्यावा लागणार आहे. तर आता घेतो, जातो पुढे. MITचं हे कॉलेज बघा काय सुंदर बनवलंय. बापरे, MIT तेच ना, MIT ह्याच्यामध्ये आपलं सगळे इंग्लिश प्रकारचे आर्किटेक्चर आहेत. तर फायनली आम्ही आलेलो आहोत विजापूरच्या रोडवरती. पण
पण हे विजयापुरा लिहिलेलं आहे. आय डोंट नो याला असं का म्हणतात ते विजयापुरा, कारण बोली भाषेमध्ये तर त्याला डायरेक्टली आपण विजापूर असंच म्हणतो. कमेंट मध्ये सांगा काय कमेंट करून सांगा याला एक्झॅक्टली काय म्हणतात, हे विजापूर का विजयापुरा. चालू झाला NH52. अरे चांगले रस्ते, मला वाटलं खडबडा रस्ता असेल अरे ते तेनाली रामाने बनवून ठेवलं. मित्रांनो, विजयपूर 101 किलोमीटर लांबी म्हणजे 100 किलोमीटर लांब. ट्रान्सलेशन करून झालं. आम्हाला असं वाटलं होतं की जो बायपास रोड दिलेला होता सोलापूरच्या अगोदर, तो रस्ता कसा असेल याची आम्हाला माहिती नव्हती. पण जेव्हा आम्ही या रस्त्यावर आलो तेव्हा आम्हाला कळलं की हा रस्ता खूपच छान आहे. तुम्ही पण या रस्त्याने जाऊ शकता केरळसाठी. कोल्हापूर साईडला रोडचं काम चालू असल्यामुळे तिकडे खूप कंजेक्शन आहे. तुम्ही हा रस्ता यूज करा. तर मित्रांनो, वेलकम टू कर्नाटका. तुम्ही आमच्यासोबत पोहोचलेले आहात कर्नाटकाला. असा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. चला आता बघूया रस्ता. तर मित्रांनो, हे बघा विश्वकर्मांची मूर्ती. मित्रांनो, आम्ही आता विजापूरमध्ये आलेलो आहोत गोल घुमट बघण्यासाठी. गोल घुमट ऍक्च्युली आम्हाला रस्त्यातच पडत होतं विजापूर, त्यामुळे म्हटलं बघून घ्यावं. तर हा बघा, हा लांबून ऍक्च्युली आहे. माहिती नाही आता ह्या कॅमेरा किती कॅप्चर करू शकतोय, बट मी ट्राय करते. हे आहे गोल घुमट, जे आदिलशाहाने बांधलं होतं. आता आम्ही नाही जात तिकडे, कारण की आम्हाला लेट होऊ शकतं आमच्या डेस्टिनेशनसाठी. कारण की आतमध्ये जाणं म्हणजे कमीत कमी 2 तास तुम्हाला इथे वेळ द्यावे लागेल. तर मोकळा वेळ असेल तर आपण इकडे येऊ शकतो. तिकीट काउंटरला पण खूप गर्दी आहे. तो हम अपने डेस्टिनेशन की तरफ फिर से चलते हैं. वाजले आहेत सकाळ दुपारचे 1:21 आणि हे बघा साईडला बकऱ्यांचा झुंड. आता आपण NH50 आहोत. NH50 मला खूप आवडतं, खूपच छान रस्ता आहे. तर मित्रांनो, आता आपण थांबलेलो आहे एका जागेवर जिथे आपण जेवणार आहे. तर आता विचारूया शेफला, म्हणजे माझ्या आईला, काय बनवायचं. काय बनवायचंय? खिचडी, भाताची खिचडी. तर मित्रांनो, आता भाताची खिचडी बनतीये. तर बघूया कशी बनवतात. तर मित्रांनो, व्हिडिओ आमचे आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. आणि आत्तापर्यंत व्हिडिओमध्ये बनवून राहिले असाल तर खूप चांगलं आहे. आणि आमचे व्हिडिओज असेच एक्साइटिंग येत राहणार. अशीच आम्ही जेवण रस्त्यावर बनवत राहणार. कधीतरी असं म्हणजे हॉटेलमध्ये थांबणार आम्ही. तर आमचे व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा. नवीन अपडेट चॅनलवरती येतात, त्यामुळे सबस्क्राईब करत जावा. म्हणजे सर्वात पहिले अपडेट्स जे येतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि असंच साथ आमचा द्या बस. हॅलो. तर मित्रांनो, आता गॅस पेटवला आहे आणि आता आपली खिचडी बनवायला तयार होत आहे. पण ती खिचडी आहे भाताची.
तर हे बघा कांदा टमाटा आणि सुकलेली मिरची जी खूप तिखट आहे. सांगी का पाहिजे हे पकडून ठेवायचं तर वेदू मागे सरक बाळा वेदू. हे बघा छत्री घेऊन बसलेली उन्हामध्ये आणि हे आपले सगळे हर्ब स्पाइसेस मसाला. हा हा हा. काय टाकत आहात तुम्ही सांगा आम्हाला. तुम्ही पोहे नाही का पोहे आणलेत ना. काय टाकलं सांगा आम्हाला. जिरं मोहरी ती दुसरं मसाल्याचं ते खडे तर मसाल्याचं ते. मित्रांनो आता आपण ते दे ना. काय टाकत आहात आपण आता. दालचिनी खडे मसाले टाकते. असं नको ना बोलू. अरे सांगायचं असतं काय टाकतं. खडे मसाले टाकते. दालचिनी लवंग हिरवी इलायची. ते बंद करू का हा त्यानंतर आता कांदा हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. आता वाजत आहे. तर मित्रांनो आता टाकला आहे कांदा आणि टमाटा टाकलाय का. टमाटा टाकलाय का आई. हा हो टमाटा पण टाकलं गेलं आहे. नाही टाकलेला टमाटा. नाही टाकला मित्रांनो टमाटा. असंच म्हणजे चेष्टा करता येते माझी मी तुम्हाला. तर मित्रांनो आता टमाटा टाकायला येत आहे. तर मित्रांनो बघा आता लाल टमाटा कसा गेला आहे फोडणीमध्ये. आता टाकत आहे. लायटर दे ना. आता आपण टाकत आहे जिंजर गार्लिक पेस्ट. म्हणजे हे किती वेळ ते जातं? अजून आहे ना कळणार नाही ना जोपर्यंत आपण ते करणार नाही पूर्णपणे. तर ते हळद आणि याचं दे इकडे त्याच्यात हळद टाकू दे. तर मित्रांनो तर आता हे हळद टाकलेली आहे आणि बघा किती मस्त तडतड चालली आहे. तर आता मला पूर्ण विश्वास आहे की खूप छान बनवलेली आहे. तर तुम्ही एन्जॉय करा. आम्ही पण करतो. तर मित्रांनो आता पाणी टाकलं जात आहे. तर हे बघा पाणी. सैंधव मीठ आपण रोज वापरतो ते. तर मित्रांनो सैंधव मीठ टाकलं जात आहे. तर हे बघा ते हलत नाहीये. सैंधव मीठ टाकल्याने सगळे जे गोष्टी आहेत ते वरती हळूहळू येत आहेत. हळूहळू. थंड पाणी. तर मित्रांनो आता बघूया माझ्या बाबांचा ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स कसा होता. तुमचा ओव्हरऑल ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स. माझा एक्सपिरियन्स खूपच छान होता. खूपच छान रोड आहेत जे आम्हाला माहीतच नव्हते. ह्या साईडने एवढा सुंदर रोड आम्हाला मिळू शकेल आणि त्याचा मी पूर्णपणे आनंद घेतलेला आहे. त्यामुळे मी रोड ट्रिपला आलेलो आहे. रोड ट्रिपची मजाच वेगळी असते. रोड ट्रिपवर तुम्ही कधीही कुठेही थांबू शकता. कुठेही जेवण बनवू शकता. कोणत्याही हॉटेलमध्ये थांबून खाऊ शकता. ही मजा तुम्हाला बाकी ठिकाणी मिळणार नाही. तर कृपया ह्या गोष्टीचा आनंद घ्या. रोड ट्रिप करा आणि मला फॉलो करा. तर मित्रांनो बघा भात आणि बटाटा आणि काय आहे डाळ आहे. त्याच्यात मुगाची डाळ नाही आहे का. मुगाचीच आहे. हिरवी तुरीची आहे. ही तुरीची पाहिजे होती का. तुरीची नाही आहे. नाही ती असते ना मुगाची पिवळी असते ना मुगाची. हा पण ही हिरवी वापरतो ना आपण घरी. मला आपण हिरवीच कठीण प्रश्न नाही विचारायचे मला. तर किती मला माहितच ना सात काय होते वापरतो. तर घ्या कुकरचं झाकण लागत आहे आता. 3.5 2.5 लागला आता. देखिए इस बच्चे को जो है कुक्कू. देखो इस बच्चे को देखो इस बच्चे को. वाह खूप मस्त. बघू जरा अरे आकर बघू ते काय आकर. मित्रांनो खूप मस्तीखोर आहे. तुम्ही ह्याच्यासोबत राहिला तर तुमचा कान फाडूनच राहील.
आणि स्किन तर अशी पाडून राहील की काय बोलायचं, नुसता बोच करत राहतो मित्रांनो. कदाचित आपलं जेवण झालंय. जेवण झालंय का? मित्रांनो हे बघा आमची डाळ खिचडी बनली आहे आता. तर आता आपण एन्जॉय करूया जेवण आणि भेटूया जेवताना. तर मित्रांनो आता सुरू करूया आपलं जेवण. तर पहिला घास तर बाबांनी खाल्ला होता. कसं झालंय बाबा? एक नंबर झालेला आहे. तर आता मी पण टेस्ट करतो आणि सांगतो तुम्हाला कसं झालेलं आहे. मित्रांनो एक नंबर झालेला आहे. तर आता तुम्ही पण आमच्यासोबत जेवण एन्जॉय करा. वेदू कशी आहे चकली? तर मित्रांनो आम्ही आमचा फराळ जो बनवलेला तो आमच्या सोबतच कॅरी केलेला आहे. तो फराळामधली वेदू चकली खातोय आता. तर मित्रांनो आता आपलं जेवण झालेलं आहे आणि आपण आता निघत आहोत आपल्या जर्नीला कंटिन्यू करायला. आता आमचं जेवण होऊन झाले ऑलमोस्ट हाफ एन आवर. तर आता आपण बघूया पुढच्या रस्त्यावर कडे. तर मित्रांनो ते बघा विंडमिल आहेत तिकडे. गुड इव्हनिंग मित्रांनो. आता वाजलेले आहेत 4:30 आणि आम्ही माहिती नाही कुठे आता होस्पेटच्या जवळ आहे आम्ही आता. 47 किलोमीटर्स टू हॉस्पेट. आता हॉस्पिटलला तर नाही थांबणार आम्ही, पुढे जाणार आहोत. चहा शोधतोय रस्त्याने, बघतोय हॉटेल्सच नाहीये तिकडे. या बाजूला हॉटेल्सच नाहीये त्यांचे. छोटे छोटेशा टपरे वगैरे दिसतात पण त्यात पण आता 2 ठिकाणी थांबलो तिथे चहाच मिळाला नाही आम्हाला. विचार करते आता बनवावा, पण चहा बनवायचं म्हटलं की तिथे अजून आमचं 15-20 मिनिटं जाणार, कारण सगळं थंड होईपर्यंत थांबावं लागेल ना. चाललोय आता पुढे, बघू मिळालं तर चहा घेऊ नाहीतर बनवून घेऊ. रस्त्यावरती फक्त दुतर्फा मस्त अशी शेती आहे आणि खूप सुंदर रस्ता आहे. तर खूपशा प्रयत्नानंतर आम्हाला एक छोटीशी टपरी मिळालेली आहे. तिथे चहा मिळण्याचे चान्सेस आहेत. पाहूयात आता. टपरीमध्ये राहुल चाललेले आहेत. चहा मिळतोय की नाही. ही आहे ती छोटीशी टपरी. त्या टपरीमध्ये आता बघू चहा मिळतोय की नाही. हे काय राहुल चाललेले आहेत. चहा आता खरंच खूप गरज आहे चहाची. खूप झोप आलेली आहे. एक तर रात्री पहाटे 3:30 वाजता उठले मी. रात्री नाही, आणि रात्री झोपले 12:30 वाजता. काही झोप झालेली नाही आहे, त्यामुळे आता खूप जास्त झोप येते. तशी म्हणून एक डुलकी काढली आहे मी, पण तेवढी इनफ नाही आहे. ही शेती कशाची आहे काही कळतच नाहीये. पिवळी पिवळी फुलं आहेत. मला असं वाटतंय की मोहरी आहे, माहिती नाही मित्रांनो.
कॉफी नाही आहे. कॉफी नाही. अरे कॉफी नाही. तुम्हाला माहिती असेल तर कॉमेंट करून सांगा ही शेती कशाची आहे ते, कारण बऱ्याच पूर्ण रस्त्याने बघते मी तर हीच शेतामध्ये हेच प्लांट्स दिसत आहेत. ₹50 टोल आहे. आता टोल देऊन आलो आम्ही, तरी देखील आता परत टोल आलेला आहे. मित्रांनो, एक पंजाबी ढाबा, न्यू पंजाबी ढाबा म्हणून भेटलेला आहे आम्हाला एका ठिकाणी, जिथे आता चहाची ऑर्डर केलेली आहे. पलीकडे टॉयलेट्सची सोय आहे आणि टॉयलेटसुद्धा आहेत, स्वच्छ आहेत, म्हणजे असे खूप जास्त टापटीप म्हणता येत नाही, पण छान व्यवस्था ठेवलेली आहे त्यांनी. का सांगते टॉयलेट्स, कारण लेडीजना प्रॉब्लेम होतो, प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही सगळीकडे. जेंट्स लोकांसारखं नसतं, मुलींचं खूपच प्रॉब्लेम्स होतात त्यांना, त्यामुळे मी सांगते टॉयलेट्स व्यवस्थित ठेवलेले आहेत त्यांनी. तर हा न्यू पंजाबी ढाबा, इथे आपण ट्राय करू शकता येऊन. चहा अजून आलेला नाही आहे आमचा. आल्यानंतर चहाची चव कशी काय आहे, चहा आल्यानंतर चहाची चव कशी काय आहे ते मी सांगते तुम्हाला. बसलोय आता, थांबलोय चहाची वाट बघत. आला चहा की मी सांगते तुम्हाला. तर आमचा चहा फायनली आलेला आहे. ज्याला चवच नाहीये चहा घेऊन पाहिला तुम्ही. मी ट्राय करते, 1 मिनिट. वास काहीतरी वेगळाच येतोय. दुधाचा आहे की कसला आहे काही कळत नाही. ओके आहे, ओके. वेळेसाठी म्हणतात ना. ओके आहे. तर चहा घेतो आणि निघतो आता पुढच्या प्रवासासाठी. 5 मिनिटं वाजली. आम्हाला पण चार्जिंगला होतं, नव्हती कॅमेरा पण आणि फोन, त्यामुळे व्हिडिओ काढता नाही आला. आता आपण व्हिडिओ काढतो आहे तर तुम्ही बघू शकता. 80 किलोमीटर लांब आहे चित्रदुर्ग. मित्रांनो, आता आपण आधी योगेला नाही जाणार आहे. आता 8 वाजता ना कुठेतरी थांबू आपण. तर तुम्ही बघा आणि आम्ही तुम्हाला सांगू कुठल्या हॉटेलमध्ये थांबलो आहे आम्ही. गुड इव्हनिंग मित्रांनो, आम्ही आता चित्रदुर्गमध्ये थांबलेलो आहोत. चित्रदुर्गमध्ये ॲक्च्युली एक म्हणजे छोटीशी सिटी आहे, जास्त मोठी नाही आहे, आणि त्यामुळे इथे काही जास्तीचे ऑप्शन्स नाही मिळाले आम्हाला हॉटेल्सचे. चित्रदुर्गमध्ये एक मायस्पेस म्हणून एक हॉटेल आहे, जिथे आम्ही आता स्टे करत आहोत. तर स्टेची कॉस्ट आम्हाला पडली 2800. ॲक्च्युली तर मी लिंक तुम्हाला शेअर करते. हॉटेल ओके आहे. ॲक्च्युली 1 स्टेसाठी आता रात्रीच राहणार आहोत आम्ही, त्यामुळे तर ठीक आहे. रेकमेंड ॲक्च्युली तसं म्हणायला गेलं तर इकडे छोटी, सॉरी मित्रांनो, आमचा बॅकग्राऊंड म्युझिक चालू झालेला आहे. मला 2 मिनिटं शांत बस जरा. तू थांब ना, व्हिडिओ चालू आहे. तर चित्रदुर्ग ही खूप छोटीशी सिटी असल्यामुळे आम्हाला इथे जास्तीचे ऑप्शन्स मिळालेले नाही, त्यामुळे मी ॲक्च्युअलमध्ये हे रेकमेंड केल्याशिवाय मला पण काही दुसरा ऑप्शन नाही आहे. आम्ही दुसऱ्या पण प्रॉपर्टीज पाहिल्या, पण ऑनलाईन पाहिल्या, आणि ही आलो पाहिली
आणि थोडं विचार केला की जाऊ दे, आता जास्त शोधाशोधी नको करत बसायला, मुलं आहेत सोबत. 7:30 वाजत आलेले होते. म्हटलं आता इथेच राहून जाऊयात. तर एक रात्री आपल्याला एक रात्रभर इथे काढायची आहे. सकाळी उठून लवकरच निघायचं आहे, त्यामुळे आम्ही काही जास्त विचार नाही करत बसलो आणि इथे राहण्याचा आम्ही विचार केला. हॉटेल इथे आहे, रेस्टॉरंट आहे, रेस्टॉरंट आहे, पण ते रेस्टॉरंट पण इतकं काही खास नाही आहे. तुम्ही जरी इथे स्टे केलात ना तरी बाहेर एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवण केलं तर मी खरंच ते म्हणेल की ते चांगलं होईल. छोटीशी रूम आहे ऍक्च्युली, बट दॅट इज ओके. एंट्रन्सला आल्यानंतरच इकडे वॉशरूम वगैरे आहे, ते पण ते इतकं खास क्लीन नाही आहे मला. आणि त्यानंतर हा एक बेड आहे, हा एक बेड आहे. इकडे पण इकडे बाल्कनी नाहीये पण खिडकी आहे. टीव्ही दिलेला आहे त्यांनी. कबड आहे इथे. अशी ही एक छोटीशी रूम आहे आणि ही रूम आम्ही आज घेतलेली आहे. चला गुड नाईट करा आता. ब्लॉगचा एंड करूयात आपण इथेच आता. मित्रांनो, गुड नाईट. लाईक शेअर सबस्क्राईब. तर चला मित्रांनो, आपण भेटूयात आता उद्याच्या ब्लॉग मध्ये. आतासाठी गुड नाईट.